नमस्कार, मी संभाजी पगार, लोकशाही माझा एसपी न्यूज. मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बालरुग्णालयातून अनेक रुग्णांना उपचारासाठी धुळे येथे का पाठवले जाते? या प्रश्नाची दखल घेत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णालयात सध्या आवश्यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध नाही. विशेषतः नवजात व लहान मुलांसाठी आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू सुविधा नसल्यामुळे गंभीर स्थितीतील बालरुग्ण तसेच गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी आलेल्या काही रुग्णांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात रेफर करावे लागते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की आयसीयू सुविधा उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या सुविधा रुग्णालयात उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी शेखरदादा पगार यांना दिली. यावेळी शेखरदादा पगार यांनी मालेगाव व परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आयसीयू व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागणार नाही आणि वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.